नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माखंडी हलव्याची रेसिपी. अगदी अल्लग पद्धतीने हा हलवा बनवला जातो आणि याची टेस्टसुद्धा छान असते. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 कप दूध टाकायचं आहे. छानपैकी रवा आणि दूध मिक्स करून घ्यायचं आणि याला अर्धा ते 1 तास जवळपास झाकून ठेवून द्यायचं. कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायचं, म्हणजे छानपैकी जो रवा आहे तो फुलेल. नंतर तोपर्यंत आपण काय करूया, बाकीची प्रोसेस करून घेऊया. तर मी कढाईमध्ये 2 चम्मच अगोदर तूप टाकलं आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे, थोडेसे असे फ्राय केल्यासारखे करून घ्यायचे आहे. तुम्ही चॉप करूनसुद्धा ड्रायफ्रूट्स टाकू शकता सुरुवातीलाच, म्हणजे जसं आता. बट मी चॉप करून नाही टाकत. अगोदर मी असे जे पूर्ण सगळे आहे ना ते टाकते. त्याला छानपैकी असं भाजून घेते, म्हणजे रोस्ट करून घेते आणि त्यानंतर त्याला काढून घेते आणि त्यानंतर त्याला कापते. तुम्हाला जे ठीक वाटेल ते करू शकता. नंतर मी त्याच कढाईमध्ये काय केलं, 1 कप साखरसुद्धा टाकलेली आहे आणि आता आपल्याला साखरेला छानपैकी असं कॅरमलाइज करून घ्यायचं आहे. याला थोडंसं लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला कॅरमलाइज करायचं आहे. हाय फ्लेम वगैरे बिलकुल ठेवायची नाही आणि याला परतवत राहायचं, जेणेकरून बुडाला लागणार नाही आणि कडसटपणा येणार नाही. यासाठी याला थोडंसं असं ढवळतच राहायचं, म्हणजे थोड्या वेळाने, जोपर्यंत मेल्टेड नाही होत तोपर्यंत. छानपैकी अशी साखर होत आहे, तिला असंच आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायचं आहे. बाकीच्या हलव्यामध्ये आपण कसं रवा वगैरे भाजतो आणि बाकीच्या म्हणजे प्रोसेस जी आहे बनवायची ती वेगळी असते. पण ह्या हलव्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे आणि खाण्याची जी टेस्ट असते ना तीसुद्धा वेगळी आहे. छानपैकी साखर अशी कॅरमलाइज झाली की त्यामध्ये मी 1 कपच्या जवळपास तूपसुद्धा टाकलेलं आहे. तूप छानपैकी असं विरघळलं की त्यामध्ये आपल्याला जे छानपैकी असं मुरलेलं बॅटर आहे ना रव्याचं, ते त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आणि ह्या स्टेजवरसुद्धा गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची, हाय बिलकुल करायची नाही. तर छानपैकी असं जे तूप आहे ते मेल्टेड झालेलं आहे. ते यामध्ये मी आता जे बॅटर आहे ते सुद्धा टाकून देते. पण टाकण्याच्या अगोदर त्याला एकदा आणखी मिक्स करून घ्यायचं, कारण की रवा हा बुडायला लागते. तर याला एकदा आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊ, ढवळून घेऊ आणि ढवळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. टाकून झालं की लगेचच याला आपल्याला मिक्ससुद्धा करून घ्यायचं आहे, सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. कारण की काय होते, कधी-कधी माझे मी हे फर्स्ट टाईम बनवत आहे म्हणा, बट कसं आहे ना, जी साखर आहे ना ती कॅरमलाइजवाली ती थोडीशी हार्ड होऊन गेली. थोडीशी, बाकीची नाही झाली होती, थोडीशी झाली होती. मग तिला कंटिन्यू मला हलवत राहणं पडलं आणि त्यानंतर ती बरोबर मेल्ट झाली. मेल्ट झाल्यानंतर बघू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे. जशी कॅरमलाइज होते ना साखर, त्याच्यामुळे आपला जो सुजीचा म्हणजे हलव्याचा जो कलर आहे तो सुद्धा छान येतो. मेन ते आहे. आणि अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला याला कंटिन्यू थोडा वेळ परतवत राहायचा आहे, जोपर्यंत हलकंसं तूप सुटत नाही. आता थोडा वेळ झालेला होता छानपैकी असं तो हलवा पण मस्तपैकी तयार झालेला होता. तर मी यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून दिले आणि याला आणि सोबतच इलायची पावडरसुद्धा टाकायचं होतं. तर मी विसरून गेली घाई गडबडीच्या चक्करमध्ये, कारण की ते साखरेचं थोडंसं झालं होतं ना हलकंसं, तर त्या चक्करमध्ये होऊन गेलं होतं. बट नंतर सगळं ठीक झालं, पण विलायची पावडर टाकायची विसरली होती. तुम्ही विलायची पावडर टाकायची, मस्तपैकी हा गरमागरम हलवा एन्जॉय करायचा आणि एकदा तरी बनवून बघायचा. कसं वाटलं, याची रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा, चॅनलला सबस्क्राईब